सागर आर पंजाबी राष्ट्रवादी यूथ कांग्रेस के मुंबई सचिव बने। विधानसभा उपाध्यक्ष श्री अन्नासाहेब बनसोडे, नवाब मलिक ने दिया नियुक्ति पत्र, सुनील गिरी रहे उपस्थित। मुंबई। सागर आर पंजाबी अन्नासाहेब बनसोडे के बहुत बड़े समर्थक हैं। अन्नासाहेब जो सोशल कार्य करते हैं, उनके साथ जुड़कर सागर आर पंजाबी की भी काम करने की इच्छा रही है। विधानसभा उपाध्यक्ष श्री अन्नासाहेब बनसोडे ने सागर आर पंजाबी को राष्ट्रवादी यूथ कांग्रेस के मुंबई सचिव का नियुक्ति पत्र दिया। मुंबई के खार वेस्ट में सागर आर पंजाबी ने अपने आइडल अन्नासाहेब का बर्थडे सेलिब्रेट किया। सागर आर पंजाबी के पक्ष प्रवेश कार्यक्रम में मुख्य अतिथि विधानसभा उपाध्यक्ष माना श्री अन्नासाहेब बनसोडे, वरिष्ठ नेता नवाब मलिक, सुनील गिरी, मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी यूथ कांग्रेस और सिद्धार्थ बनसोडे की विशेष उपस्थिति रही। गणेश वंदना से कार्यक्रम की शुरुआत हुई। ढोलबाजों से आतिशबाजी के साथ मुख्य अतिथि का स्वागत किया गया। सभी सम्मानित अतिथियों ने छत्रपति शिवाजी महाराज और डॉक्टर भीमराव अंबेडकर की तस्वीर को फूलमाला अर्पण करने के बाद दीप प्रज्वलित किया। एक शानदार केक काटकर अन्नासाहेब बनसोडे का जन्मदिन मनाया गया। सागर आर पंजाबी और उनके पिता रवि पंजाबी ने अन्नासाहेब बनसोडे, नवाब मलिक सहित सभी अतिथियों को शॉल व पुष्पगुच्छ देकर सम्मानित किया। अन्नासाहेब बनसोडे ने सागर आर पंजाबी को पार्टी का नियुक्ति पत्र दिया। राष्ट्रवादी यूथ कांग्रेस के मुंबई अध्यक्ष सुनील गिरी ने कहा कि अन्नासाहेब बनसोडे को जन्मदिन की हार्दिक बधाई। सागर आर पंजाबी को पार्टी का मुंबई सचिव बनाने पर शुभकामनाएं। काफी कम समय में सागर आर पंजाबी ने इस कार्यक्रम का इतना अच्छा इंतजाम किया, उसके लिए उनकी प्रशंसा की जानी चाहिए। आज भी काफी लोग उनके साथ खड़े हैं और लोग सागर आर पंजाबी के साथ आगे भी खड़े रहेंगे, ऐसी उम्मीद है। सुनील गिरी ने सागर आर पंजाबी से कहा कि आप लगातार अच्छे कार्य करते रहें। आप अजित पवार की ताकत को आगे बढ़ाएं, अपनी जिम्मेवारी को बखूबी निभाएं। अन्नासाहेब बनसोडे ने कहा कि सागर आर पंजाबी को राष्ट्रवादी यूथ कांग्रेस के मुंबई सचिव का पद दिया गया है, उन्हें बधाइयां और शुभकामनाएं। उम्मीद है कि वह अपने पद की जिम्मेदारी को संजीदगी के साथ निभाएंगे। नवाब मलिक ने भी सागर आर पंजाबी को पार्टी से जुड़ने पर शुभकामनाएं दी। श्री सागर आर पंजाबी ने कहा कि बचपन से ही समाज और देश सेवा करने की इच्छा रही है। अजीत पवार जी के विचारों से प्रभावित हूं और उनके नेतृत्व में काम करना चाहता हूं। मुझे राष्ट्रवादी यूथ कांग्रेस के मुंबई सचिव का पद संभालने की बड़ी जिम्मेदारी दी गई है, जिसके लिए मैं अन्नासाहेब बनसोडे, सीनियर लीडर नवाब मलिक जी का बहुत आभारी हूँ। इस पद पर रहते हुए एजुकेशन बेहतर करना, लोगों के लिए रोजगार क्रिएट करना मेरा लक्ष्य है। गरीबों की मदद करना, शिक्षा से वंचित बच्चों की सहायता करना मेरा मकसद है। महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सन्माननीय अन्नासाहेब बनसोडेजी, या कार्यक्रमाला उपस्थित मुंबई राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील गिरीजी, सिद्धार्थ बनसोडेजी आणि ज्यांच्या आज पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये झाला ते युवा नेते सागर पंजाबीजी, मंचावर उपस्थित सर्व कलावंत आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्व ग्रामजनांनी, सर्वप्रथम मी उपाध्यक्ष महोदयांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय आणि आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेला ज्या आसनावर तुम्ही बसणार आहे, निश्चित रूपाने आपल्या माध्यमातून जनतेला न्याय मिळेल ही सगळ्यांची अपेक्षा। त्याचबरोबर आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षामध्ये सागर पंजाबी यांचा प्रवेश झाला। त्याचबरोबर त्यांना मुंबईमध्ये संघटनांच्या जबाबदारी देण्यात आली। आम्हाला अपेक्षा आहे की या मुंबईमध्ये पक्ष वाढवण्यासाठी निश्चित रूपाने ते अहोरात्र मेहनत करतील। सुनील गिरी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माझे मार्गदर्शक नवाब मलिक साहेब आणि आमचे सहकारी आणि माझे मित्र रवि पंजाबी, त्यांचे चिरंजीव सागर रवि पंजाबी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस सचिव यापदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेश या ठिकाणी आयोजित केला। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, सर्वप्रथम मी सागर पंजाबी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शाहू फुले आंबेडकर या विचारधारेवर महाराष्ट्रामध्ये गेली 20-25 वर्षापासून कार्यरत आहे।
आदरणीय दादाचं नेतृत्व मान्य करून सागर पंजाबी यांनी सुनील गिरी आदरणीय नवाब मलिक साहेब आमच्या साक्षीने आज पक्षामध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने त्याचा प्रवेश या ठिकाणी झाला असं मी जाहीर करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आदरणीय दादांनी प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, नवाब मलिक आमच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये गौरव करीत आहे। आज सुनील गिरी यांच्या मार्फत सागरचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात खऱ्या अर्थाने प्रवेश झालेला आहे। पण नवाब मलिक साहेबांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे आणि वेगवेगळ्या विचाराचे युवतीचा खऱ्या अर्थाने प्रवेश जर झाला तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये एक नवचैतन्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवकांचा भरणा जास्तीत जास्त होईल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे। सुनील खऱ्या अर्थाने मुंबई परिसरामध्ये तुम्ही असताल, मलिक साहेब आज आपल्यापेक्षा खूप सिनियर नेते आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त युवकांना पक्षामध्ये कशा पद्धतीने सामावून घेतले जाईल आणि पक्षाच्या वतीने युवकांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्कीच भक्कमपणे त्यांच्या कुठल्याही कामासाठी कुठल्याही कार्यासाठी पक्षाच्या वतीने आमचा नक्कीच तुम्हाला जाहीर पाठिंबा असेल। आज खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा करत असताना रवी पंजाबी, सागर पंजाबी, मलिक साहेबजी आणि सुनील गिरी यांनी ज्या शुभेच्छा मला दिल्या या ठिकाणी त्याबद्दल मी त्यांना आणि सर्वांना मनापासून धन्यवाद देतो। आणि आज आपण या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने 3-4 तासापासून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दलही आमच्या पक्षाच्या वतीने आणि माझ्या वतीने आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जोरदार साथ जुड़ रहा है तो कितनी जरूरत है देश में युवाओं का इस राजनीति में उतरने? आज राष्ट्रवादी कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष सुनील जी गिरी, इनके सामने इनके हाथ से सागर पंजाबी का राष्ट्रवादी कांग्रेस सचिव बोल के आज उन्होंने उनकी नियुक्ति की और आदरणीय अजितदादा पवार, राष्ट्राध्यक्ष सुनील जी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, राष्ट्रवादी कांग्रेस की विचारधारा के अवसर पर उन्होंने अजित दादा के पार्टी में आज उनका जाहिर प्रवेश भी हो गया। युवक कांग्रेस के वजह से उनको महाराष्ट्र की उपसचिव के ऊपर उनकी नियुक्ति की गई। युवाओं का कितना साथ आज लगता है राजनीति में होना चाहिए? आज आप देख रहे हैं कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और पार्टी के जो मुख्य अध्यक्ष हैं वो हमारे नेता हमारे लीडर आदरणीय दादा की विचारधारा के ऊपर इन्होंने जैसी महाराष्ट्र में वो युवक के पीछे है उनके विचारधारा के ऊपर उन्होंने आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में प्रवेश किया है। हां, निश्चितच निश्चित मोठी ताकद आहे। आणि दुसरं मी खास करून बनसोडे साहेबांचा हा एक प्रवेश आज ज्यांच्या नेतृत्वाखाली हा आज प्रवेश घडून आला आहे आणि खूप तुम्ही बघितलं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दादांचा जो विचार आहे आणि दादांना मानणारा जो एक मोठा युवा वर्ग आहे, युवांमध्ये तुम्ही चर्चा केलं तर दादांना प्रेम करणारा मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि खूप त्यांची प्रचंड इच्छा आहे। आम्ही पण प्रयत्न करतोय वेगवेगळ्या मार्गाने कसा त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचता येईल आणि कसा आम्हाला जुळवता येईल। असं आज नवाबभाई मलिक सांगितलं आहे की ते आणि त्यांचं नेहमी आम्हाला अजून जोर यांनी आम्हाला ते मदत करतील आणि होईल तेवढा मोठ्या संख्येने युवक आम्हाला जोडण्यात हे होईल यश।
तो श्री अन्ना बनसोड़े जी हमेशा मेरे लिए एक बहुत बड़ा इंस्पिरेशन थे। उन्हीं के रास्ते पे, वो जो रास्ता वो दिखा रहे हैं उन पे ही चलना है, सोशल वर्क करना है, लोगों का मदद करना मेरा पहले से ही सपना रहा है। एजुकेशन लोगों के लिए बेटर करना है, मुंबई सिटी में हेल्थ केयर सिस्टम को भी बदलाव लाना है, और जॉब क्रिएशन हमारा जॉब क्रिएशन करना है यहाँ पे। तुम्हाला माहिती आहे की पक्षाची ध्येय हे खरे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावरती, आणि आज तसं बघितलं तर सागर पंजाबीचा जो प्रवेश या ठिकाणी झालेला आहे, एक सुशिक्षित चांगल्या घरातील मुलगा, एक काहीतरी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारावरती विश्वास ठेवून, आदरणीय दादाच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून त्यांनी आज पक्षप्रवेश केलेला आहे। खऱ्या अर्थाने पक्षप्रवेश करत असताना त्याच्यासारख्या अनेक युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये येणं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील सर्व तरुण युवकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जी काय सहकार्य लागेल त्यांच्या पाठीशी मजबूतपणे उभे राहणार आहे। उद्या तसं बघितलं तर आजचे हे युवक हे उद्याचे देशाचे नेतृत्व करणार आहेत। त्यामुळं पक्षाच्या वतीने सर्व युवकांना जर ताकद दिली तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधील तुम्हाला हे जे चित्र आहे ते बदललेले दिसेल।